मग आप्पा काय दगा फटका झाला का? म्हणजे गाफील ठेवलं का तुम्हाला? ऐन टायमाला 2 तासापूर्वी युती होत नाही असं चित्र निर्माण झालं आणि मग आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. पण आप्पा भाजपाने संजोग वगैरे म्हणा, पवन कालाटे म्हणा यांना संधी दिली. त्यांनी भाजपात त्यांना सामावून घेतलं. आप्पांविरुद्ध हे बघा मी सांगतो की ज्याला कुठं संधी मिळत नाही, वाव मिळत नाही, तो दुसऱ्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्या पक्षात जातो. पुढं कोणी गेला असेल त्याला स्थिरावू द्या त्या पक्षामध्ये, त्या पक्षाचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये बसू द्या. RPLचे जेवढे जागा भेटल्यात आता सध्या भाजपाने दिले 5. RPIला ज्या जागा दिल्या, मी तुम्हाला सांगतो RPIला ज्या जागा दिल्या, RPI स्वतःच्या चिन्हावर लढत नाही, ती भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढते. त्यामुळे त्या RPIच्या जागा भारतीय जनता पक्षाचा याचा जावाई शोध लावायला लागतो. वाईट वाटला आप्पा त्यावेळेस? आप्पा आहेत ओके. आप्पा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. या कुष्ठपत या जनतेने पत्र पाठवले तुमच्या नावाचं, उत्तर देणार का? नक्की पाठवणार का? चालेल. आप्पा सर्वप्रथम जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आप्पा जनतेची पत्र आली तुमच्या नावाची, बरं. जनतेने पत्र पाठवले. जनता म्हणतीये आप्पांना आमच्याकडून प्रश्न विचारा. तयार का आप्पा? येस, नक्की. नक्की. कारण की शिवसैनिक एक लढवय्ये शिवसैनिक म्हणून तुमच्याकडे आप्पा पाहिलं जातं. 3 वेळा खासदार आणि प्रमुख खासदारांपैकी एक आहेत तुम्ही देशातले, संसद रत्न. आप्पा आज पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना किती जागांवर लढत आहे? आज जवळपास पिंपरी चिंचवड शहरामध्ये 71 जागेवरती शिवसेनेने हे बी फॉर्म दिलेले आहेत. खरं तर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होत असताना शिवसेना भारतीय जनता पक्ष युती होईल अशा प्रयत्नांमध्ये मी होतो आणि ते प्रयत्न खरं तर असफल झाले आणि म्हणून ऐन टायमाला 2 तासामध्ये आम्ही जवळपास 70 जागेवरती शिवसेना निवडणूक लढवत आहे. मग आप्पा काय दगा फटका झाला का? म्हणजे गाफील ठेवलं का तुम्हाला? त्यांची बोलणी चालू होती. बोलणी आम्ही प्रामाणिकपणे युतीचा धर्म बरोबर. पाळत होतो आणि त्या दृष्टिकोनातून बोलणी चालू होते आणि मला बोलणी फिसकटल्यामुळं आम्ही स्वतंत्रपणे गेलो. हा पण जर आप्पा भरपूर इच्छुकांनी तुमच्याकडे मुलाखती दिल्या, तयारी पण होती आपली. जर वेळ भेटला असता तर 128 जागांवर पण देता आला असता. 128 जागेची तयारी आम्ही केली होती हा. आणि 128 मध्ये उमेदवार होते. युती होते या भ्रमामध्ये आम्ही पण राहिलो आणि युतीच्या माध्यमातून होती म्हटल्यानंतर काही कार्यकर्ते अन्य पक्षात गेले आणि ऐन टायमाला 2 तासापूर्वी युती होत नाही असं चित्र निर्माण झालं आणि मग आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. वाईट वाटला आप्पा त्यावेळेस? नाही बघा, शिवसेना आणि शिवसैनिक हे बाळासाहेबांची शिकवण आहे. आम्ही एकदा विश्वास दिला तर प्रामाणिकपणे राहतो. आम्ही प्रामाणिकपणे राहिलेलो आहे. त्यामुळे वाईट वाटण्याचं काही नाही. आम्ही परत लढायला सज्ज झालो. कारण की एकेकाळी बाळासाहेबांनी भाजपची एंट्री केली. हिंदू मतांचं डिवायडेशन न होण्यासाठी भाजपसोबत बाळासाहेब गेले. शिवसेना मोठा भाऊ होता आणि आप्पा आज शहरात मग असं वाटतं की दगाफटका झाला शिवसेना. नाही बघा, जनतेला माहिती आहे, पिंपरी चिंचवड शहरातल्या मतदाराला देखील माहिती आहे. मी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टीमध्ये वागत राहिलो, काम करत राहिलो आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे, शिवसेना पक्षावरती विश्वास आहे. जरी काही गोष्टी घडत असल्या तर मतदार आमच्याबरोबर राहील. कारण की आप्पा चिंचवड विधानसभेत, भोसरी विधानसभेत, पिंपरी विधानसभेत शिवसेनेची ताकद आहे वाढवली. आणि तुम्ही एक खासदार आहात मावळचे. कारण एकेकाळी असा शिरूर आणि मावळमध्ये शिवसेनेचं मोठं वर्चस्व पाहायला मिळत होतं. त्यामुळे हा प्रश्न मी तुम्हाला केला आणि जनता पण तीच म्हणते आप्पा. मग आप्पा माझा अजून एक प्रश्न आहे. एकेकाळी भाजपचे 2 नगरसेवक होते. त्यांनी आज सत्ता मिळवली. आता पुन्हा एकदा ते जनतेसमोर जात आहे. मग शिवसेनेचे 9 वरून काय वाढताना दिसतील का? निश्चितपणे वाढेल. बघा, शेवटच्या टायमिंगला युती तुटल्यामुळं किंवा युतीमध्ये दोन्ही पक्ष वेगळे लढत असल्यामुळं तो फरक खरं तर उमेदवारावरती झाला आणि जो सक्षम पक्ष असतो किंवा जो कार्यरत असतो, आता मानसिकताच कार्यकर्त्याची झाली सत्तेच्या बरोबर जाण्याची. भारतामध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजी 2च खासदार होते. देशामध्ये सत्ता आले, परिवर्तन होत जातं, स्थित्यंतर होत जातात आणि राजकारणामध्ये हे स्थित्यंतर होतात. त्यामुळं नक्कीच त्याच्यामध्ये
चांगला रिझल्ट शिवसेना पक्षाला या माध्यमातून मिळेल. अजितदादांनी पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप किंवा कर्जाखाली गेले. मग आप्पा तुमचं काय मत आहे याच्यावर? बघा, कोणी चुकीचा कारभार करत असेल तर त्याला पाठिंबा देणार नाही. प्रशासकीय राजवटीमध्ये चुकीचा कारभार झाला या मताशी मी तरी सहमत आहे. मी अनेक पत्रव्यवहार त्या माध्यमातून केला होता आणि गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केलेला आहे, हे नाकारून चालणार नाही. आणि मग जनता देखील त्यांना आता प्रश्न विचारणार आहे, की आपण या चुकीच्या अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला पाठीशी घालणार आहे का? ज्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला नाही, जे बोलले नाहीत, त्यांनाही जनता विचारेल. मी स्वतः अनेक वेळा पत्रव्यवहार केला, त्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा बोललेलो आहे. तर नक्कीच हा जनतेचा पैसा आहे. कराच्या रूपाने महापालिकेच्या तिजोरीमध्ये जनतेचा पैसा येतो आणि त्याचा योग्य उपयोग व्हावा. म्हणजे कर्जाखाली गेली असं पण म्हणतात आहे. मग नाही, काय? नाही, मी तुम्हाला सांगतो, डेव्हलपमेंट करत असताना काही बाबतीमध्ये रोखे घ्यावं लागतात किंवा कर्ज घ्यावं लागतात. डेव्हलपमेंटचा तो प्रकार असतो. त्यामुळे मी त्या मताशी खरं तर सहमत नाही. शेवट डेव्हलपमेंट करताना काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु चुकीच्या पद्धतीने कोणी कारभार करत असेल, तर त्याला देखील जाब विचारणं जनतेचं कर्तव्य. म्हणजे आपण डेव्हलपमेंटमुळे आपण कर्ज आहोत असं नाही, भाव- मी ते तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रश्नाची गल्लत करता, खरं सांगतो. हा. एक तर बंद पाईप योजना असेल, पवना सुधार योजना असेल किंवा इंद्रायणी नदी सुधार योजना असेल, केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्यावेळेस मंजुरी मिळतात आणि मोठा निधी उभा करावा लागतो, त्यावेळेस अशा गोष्टी प्रशासनाला कराव्या लागतात. त्यामुळं केवळ कर्जात गेली असं बोलून चालणार नाही. राज्यामध्ये एक सक्षम सरकार काम करतंय आणि सरकारची निगराणी ही स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या आहेत त्याच्यावरती राहते. त्यामुळं असं बोलणं किंवा त्याच्यावरती जास्त काही बोलणं मला चुकीचं वाटतं. पप्पा 3 वेळा तुम्ही खासदार झाला. तुमच्या विरुद्ध जे लढलेत, तुम्ही मोठ्या ताकदीने लढलात, जिंकलात. पण आप्पा भाजपाने संजोग वगैरे म्हणा, राहुल गलाटे म्हणा, यांना संधी दिली. त्यांनी भाजपात त्यांना सामावून घेतलं. आप्पांविरुद्ध हे आजूबाजूला आप्पा मी तुम्हाला काही डाव तर ठेवला नाही, की उद्या खासदारकीत समजा युती नाही झाली. भाजप आणि शिवसेनेची युती नाही झाली. बघा, मी सांगतो, की ज्याला कुठं संधी मिळत नाही, वाव मिळत नाही, तो दुसऱ्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्या पक्षात जातो. आणि त्या माध्यमातून कोण पुढं गेला, अनेक पक्षांतर झाले या निवडणुकीच्या माध्यमातून. अनेक जण, कोणी भारतीय जनता पक्षात गेले, कोणी राष्ट्रवादीत गेले, काही नगरसेवक, जवळपास 6-7 नगरसेवक, माझे नगरसेवक शिवसेना पक्षामध्ये आले. प्रत्येकजण आपला आधार शोधतो आणि सत्तेत येण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करत असतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ज्या तिन्ही निवडणुका झाल्या, मी सगळी आव्हानं पेललेली. येस. त्यामुळे आता लोकसभेची निवडणूक नाही. पुढं कोणी गेला असेल त्याला स्थिरावू द्या त्या पक्षामध्ये. त्या पक्षाचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये बसू द्या आणि ती 3.5 पावणे 4 वर्षानंतर निवडणूक आहे. धोका होऊ शकतो तुम्हाला. 3.5 पावणे 4 वर्षानंतर निवडणूक आहे. त्यावेळेस आपण लोकसभेचा विचार करूया. मी सगळे स्थित्यंतरं पाहिले. मी 9 निवडणुका लढलोय. 5 महापालिकेच्या, 1 विधानसभेच्या, 3 लोकसभेच्या. त्यामुळे सगळी आव्हानं पेलण्याची क्षमता श्रीरंगाप्पा बारणे यांच्याकडे आहे. म्हणजे समोर कोणी पण येऊ द्या. आप्पा समर्थ आहेत. मी समर्थ आहे. जनता माझ्याबरोबर आहे. मतदार माझ्याबरोबर, त्यांचा विश्वास माझ्याबरोबर आहे आणि मला खात्री आहे, येणाऱ्या 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून डिलिमिटेशन जर झालं नाही आणि डिलिमिटेशन झालं आणि जो मतदारसंघ होईल, तर निश्चितपणे श्रीरंगाप्पा बारणे राहील. म्हणजे शिवसेनेचा गड अबाधित राहील. अबाधित आहे ना, अबाधित राहील. अ, आप्पा शहरात अजून एक मोठी समस्या आहे. तुम्ही दिल्लीत आहात. आज दिल्ली प्रदूषणात म्हणजे पूर्ण वाहून म्हणजे गेले किती लोकांना त्रास होतोय दिल्लीत. तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. म्हणजे जीव त्यांचा मेटाकुटीला आलाय. शहरात तीच परिस्थिती उद्भवताना पण दिसते आपल्याला. हवेची गुणवत्ता ढासळत आहे, नदी प्रदूषण हे खूप मोठे मुद्दे आहेत आप्पा. पण उद्या जर आपल्या पिंपरी चिंचवडकरांवर ही वेळ येऊ नये म्हणून आप्पा काय करणार? खरं तर तुमच्या चॅनलचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो, की तुमच्या माध्यमातून एकंदर देश आणि शहरातल्या प्रश्नाबाबत प्रश्न विचारत असताना आपण हवेची गुणवत्ता ढासळते, मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण वाढतंय. चालता बोलता न्यूजला मी धन्यवाद देईन, कारण या बाबतीमध्ये मी सातत्यानं आहे ना सक्रिय राहून प्रशासनाला जाब विचारतोय. मी पत्रव्यवहार देखील अनेक वेळा केला.
आज जर पाहिलं आपण, पुण्यापेक्षाही पिंपरी चिंचवड शहराची खरं तर हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते आणि त्याला महापालिका प्रशासन हे मुख्य रूपाने जबाबदार आहे. जी बांधकामं चालू आहेत, त्याची काळजी घेतली नाही. ज्या ठिकाणी प्लांट उभे केलेले गेले आहेत, सिमेंटचे की बांधकामासाठी काँक्रिटीकरणाचे, त्याची काळजी घेतली नाही. स्वच्छतेसाठी करोडो रुपयाचे ठेके काढले. मग त्याच्यामध्ये रस्ते स्वच्छता असेल किंवा अन्य स्वच्छता असेल त्याच्यावर ध्यान देत नाही. ती धूळ मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरची ही हवेमध्ये मिश्रित होते. बांधकामाची धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत मिश्रित होते आणि याच्यामध्ये महापालिका प्रशासन कमी पडलेलं आहे, हे नाकारून चालणार नाही. आज मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक जी आपत्ती येणार आहे भविष्यामध्ये, ती खरं तर ह्या हवेच्या गुणवत्तेची, पोल्युशनाची येणार आहे आणि त्यांना सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. अ, या जास्तीत जास्त जो कार्बन तयार होतो हवेमध्ये, त्याला जास्तीत जास्त हवेची गरज आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो. अ, मावळ तालुक्यामध्ये हुंडाईचा मोठा प्रकल्प येतोय आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून CSR मिळून आपण पशुसंवर्धन खात्याची जागा थेरगाव आणि डेअरीच्या हद्दीमध्ये आहे. तिथं 10,00,000 झाडाची लागवड करतोय आणि त्या 10,00,000 झाडामध्ये मोठ्या प्रमाणावर ते ऑक्सिजन तयार होईल. भविष्यातला तो कार्बन कमी करण्याचं एक मोठं स्तोत्र होईल. महापालिका प्रशासनाने काही झाडं लावली, कागदावर लावली. आता शहरामध्ये रस्ते मोठे करण्याच्या नावाखाली ती झाडं तोडली जातात. तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एक सांगेल, की जास्तीत जास्त ग्रीन सिटी करण्याकडं खरं तर वळलं पाहिजे आणि मेन आमचा अजेंडा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शहराच्या नद्या स्वच्छ, हवा स्वच्छ, पाणी स्वच्छ मिळावं याच्यावरतीच भर देणार आहे. गटर मीटरच्या पलीकडे जाऊन खरं तर प्रशासनाने काम करायला पाहिजे ह्या मताचा मी. तुम्ही संसदेत नक्की याच्याविषयी आवाज उठवा. आणि एक अजून एक मोठा प्रश्न, मग ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची किती ताकद दिसेल आप्पा? मी तुम्हाला सांगतो, ज्या चर्चेमध्ये युतीच्या चर्चेमध्ये वाटाघाटी चालल्या होत्या, ज्या जागा आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून युतीमध्ये मिळत होत्या, त्यापेक्षा जास्त जागा आम्ही निवडून आणि आता माझा एक प्रश्न आहे, आरपीआयला जेवढ्या जागा भेटल्यात आता सध्या भाजपाला दिले 5. आर-पी-आयला ज्या जागा दिल्या, मी तुम्हाला सांगतो, आर-पी-आयला ज्या जागा दिल्या, आर-पी-आय स्वतःच्या चिन्हावर लढत नाही. ती भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढते. त्यामुळे ते आर-पी-आयच्या जागा भारतीय जनता पक्षाचा याचा जावाई शोध लावायला लागला. कारण त्यांचं काही आमदार खासदार असतात त्यांनी 5 त्यांना भेटल्या. शिवसेनेला जास्त. मी तुम्हाला सांगतो ना, त्या जागा दिल्या, त्यांची फक्त बोळवण केली असं मला वाटतं. मग आप्पा शिवसेनेचा चांगला म्हणजे विन 16 तारखेनंतर आम्हाला बघायला भेटेल. निश्चित. स्ट्राईक रेट. निश्चित स्ट्राईक रेट चांगला राहील. आम्ही ज्या जागा लढवतो त्याच्यामध्ये स्ट्राईक रेट चांगला राहील. 2 तासामध्ये आम्ही जवळपास चांगले उमेदवार दिलेले आहे आणि मला खात्री आहे, शिवसेना पक्ष जागा किती निवडून येतात, त्याहीपेक्षा महापालिका प्रशासनावरती नेहमीच अंकुश ठेवेल, यामागे ठेवला आहे आणि पुढे देखील ठेवेल. म्हणजे जर उद्या जर गरज पडली तर तुम्ही पुन्हा त्यांच्यासोबत. नाही, युती ही पारंपरिक युती आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना ही केंद्रामध्ये, राज्यामध्ये. उद्या गरज पडली तर आम्ही त्यांच्याबरोबर राहीन, याच्याबद्दल शंका नाही. कारण माझे नेते, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी हे एकत्रपणे राज्याचा कारभार करतात आणि एकमताने करतात. शेवट जो काही निर्णय होईल तो राज्य पातळीवर जे नेते ठरवतील, त्याच्यामध्ये मी किंवा कुणी आणि मोठा नाही, ते त्या पद्धतीने पुढे जातात. असं वाटत नाही का कधीतरी आपला शिवसेनेचा महापौर पिंपरी रिसोर्टमध्ये बसावा? निश्चितपणे बघा, शिवसेना ज्यावेळेस निवडणुका लढवायला लागली, तेव्हापासून पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जर आपण जागांची स्थिती पाहिली किंवा तेव्हापासूनची पाहिलं, तर या स्थानिक जे नेते आहेत त्यांचा ओढा काय खास करून सत्तेकडे आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जी आज जर आपण पाहिली, म्हणजे तोंड ओळख जर केली, तर भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता जो भारतीय जनता पक्षाचा कॅडर बेस आहे, तो कॅडर बेसपेक्षाही इतर पक्षातून खास करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस टू राष्ट्रवादी, राष्ट्रवादी टू भारतीय जनता पक्ष असा प्रवास केलेले कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळं केडर बेस जो आहे, तो मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेमधून वंचित राहिलेला आहे आणि मला असं वाटतं, की कुठलाही पक्ष सत्तेमध्ये येतो म्हटल्यानंतर कार्यकर्त्याचा फ्लो तिकडे जातो. उद्या सत्ता त्यांची नसेल तर दुसरीकडे वळला जाईल. पण शिवसेनेकडे जो आहे बेस, जो कार्यकर्ता आहे, तो मुळामध्ये तो बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता. की शिवसैनिक भरपूर आहे, तशी ताकद दिसली पाहिजे असं मला वाटतं. आप्पा शेवटचे आणखी थोडे प्रश्न.
विश्वजित दादा निवडणुकीच्या रिंगणात आहे. एक वडील म्हणून असं काही वाटतं का टेन्शन, काळजी? नाही, मी सांगतो विश्वजित गेले 4-5 वर्षापासून युवा सेनेचं काम करतोय. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी शिवसेना पक्षाची युवा सेनेची त्याच्याकडे आहे. मग पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत असताना माझ्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये तो चांगलं काम लोकांशी जोडून करतोय. लोकांच्या समस्या असतील, अडचणी असतील, त्यांना मदत करणं आणि त्यांनी जे उपक्रम घेतलेले, ते उपक्रम जो नगरसेवक होता त्यांनी नाही घेतले. मग आरोग्य शिबिर असेल, रोजगार मेळावा असेल, शासन आपल्या दारी असेल, हे उपक्रम घेऊन लोकांना प्रत्यक्ष रूपाने मदत केलेली. जवळपास युवा सेनेच्या माध्यमातून तो कार्यरत असल्यापासून 9 कोटी रुपये बिलं रुग्णांची माफ करण्याची, त्यांना मदत करण्याचं काम केलेलं आहे. त्यांचे हार्टचे ऑपरेशन केले, मेजर ऑपरेशन केले आणि प्रत्यक्ष रूपाने तो मदत करतोय लोकांना. त्यामुळं त्याच्यामध्ये अंगामध्येच ते गुण आणि कर्तृत्व आहे आणि हे सगळं केवळ राजकारण नाही. तो स्वतः व्यवसाय घेऊन स्वतःचा व्यवसाय सांभाळतो आणि व्यवसाय सांभाळून ते सगळं करतो. राजकारणामध्ये राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करतोय. वृक्ष लागवड असेल, त्याची संकल्पना होती. मलाच त्यांनी सांगितलं, हुंडाई कंपनीकडून आम्ही CSR घेऊन जी आज पशुसंवर्धन खात्याच्या जागेमध्ये NGOच्या माध्यमातून जे काम करतोय, ती संकल्पना मुळात त्याची होती. ती अंमलात मी आणली आणि आज नद्या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये तो पुढाकार घेतोय. केंद्र सरकारच्या मधून अनेक वेळा महापालिका आयुक्तांबरोबर बैठका त्या बाबतीमध्ये घेतल्या. त्याला व्हिजन आहे आणि व्हिजननुसार तो काम करतोय. त्या व्हिजनवरून आठवलं, येणाऱ्या काळात शहरासाठी आप्पांचं व्हिजन काय असणार आहे? संसदेत आप्पा शहरासाठी काय मुख्य मुद्दे मांडणार आहे? मी तुम्हाला सांगतो, या शहराची पहिली मेट्रो ही पिंपरी आंबेडकर चौकापर्यंत आली होती. त्याला भक्तिशक्ती नेण्यापर्यंत मी काम केलं. पुढे भक्तिशक्ती ते किवळे, मुकाई चौक, वाकड ही हिंजवडीची मेट्रो होती तिथपर्यंत. तिथनं पिंपळे सौदागर चाकणचा DPR करायला लावला. दुसरा DPR आपण करतो किवळे, मुकाई चौक, डांगे चौक, पुढे जगताप डेअरी, औंध मार्गे चतुर्सिंगी. तर हे माझं विजन राहील की शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या दूर करणं. ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अंडरपास केले असतील त्याची लांबी वाढवणं, जे रस्ते अरुंद असेल ते रुंद करणं. याचबरोबर या शहरामधून ज्या मुख्य स्रोत नद्या वाहतात, त्या नद्या स्वच्छ करण्याच्या संदर्भात हे आज नाही मी सांगत. हे गेले मी 2-3 वर्षापासून करतो. आता केंद्र सरकारने, राज्य सरकारकडून केंद्र सरकारचा प्रस्ताव केला आहे. केंद्राच्या मागे लागलोय. इंद्रायणीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. उद्या पवनाचा प्रस्ताव मंजूर होईल. मुठाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. तो मुठाचं काम चालू आहे आपल्या एरियामध्ये, वाकडमध्ये. आणि या पद्धतीने नद्या स्वच्छ करणं, स्वच्छ पाणी शहराला देण्याच्या बाबतीमध्ये माझा आग्रह राहिला रे. माझ्याच प्रयत्नातून पवना नदीवरती 3 गेटवेर आपण बांधलेले. त्या 1 गेटवेरवरती शिवण्यामध्ये जो बंधारा आहे, मी महापालिका प्रशासनाला गेले वर्षभर विनंती करतो की आता जे पाणी शहराला मिळते ते अशुद्ध पाणी रावेत बंधाऱ्यावरतून एकदम घाण अशुद्ध पाणी शुद्ध करून शहराला दिलं जातं. तर ते शिवणे बंधाऱ्यामध्ये उचलून पाणी, शुद्ध पाणी शहराला कसं मिळेल या दृष्टिकोनातून पाहतो. अधिकचं पाणी मिळण्याच्या संदर्भात मी सातत्यानं वर्षभर प्रयत्न करतोय. मुळशी धरणामध्ये अतिरिक्त 7-8-10 TMCचं आहे. त्यातला 5 TMC पुणे महापालिकेला द्यावं, 5 TMC पिंपरी चिंचवड महापालिकेला द्यावं. कारण पुणे महापालिकेची पण मागणी आहे. तर 5 TMC जर पाणी मिळालं तर पुनवळे, ताथवडे, थेरगाव, वाकड, सांगवीपर्यंत हा वाढणारा भाग याला पाणी मिळेल. भामासकडमधून आंध्रा धरणातून आपल्याला पाणी मिळालेलं आहे. ते काही भुसरीच्या परिसरामध्ये, पवनाचं पाणी मधल्या पिंपरीच्या परिसरामध्ये पुढच्या 30-40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि बंद पाईपद्वारे आलेलं पाणी स्वच्छ शहराला पाणी मिळेल. हे विजन ठेवून आपण काम करतो. जे दिलेले उत्तर आहेत ना, हे मी जनतेपर्यंत पोहोचवायला चाललो. बरं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आप्पा. तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडो. संसदेत शिवसेनेचा बुलंद आवाज हा अबाधित राहो. कधीतरी पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर बसो, अशा आप्पा मी तुम्हाला शुभेच्छा देत आहो आणि येतो. जय महाराष्ट्र जय आप्पा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.